हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल. तर तुम्हाला माहितीच आहे की मी आहे एक हेल्थ वर्कर आणि आज माझ्या गावामध्ये आहे लहान मुलांचं आणि गरोदर मातांचं लसीकरण. तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या लसीकरणाच्या इथे आणि तुम्हाला दाखवणार आहे की माझं लसीकरण कसं होतं आणि मी कशी गावातल्या लोकांना हेल्प करत असते. तर चला तर मग लसीकरणाला जाऊयात. तर आमचं लसीकरण असतं अंगणवाडीमध्ये, गावाच्या अंगणवाडीमध्ये. आणि तुम्हाला जसं मी लास्ट टाइम सांगितलंच होतं की शाळा ही आमच्या घराजवळच आहे आणि शाळेतच अंगणवाडीसुद्धा आहे आणि ही आहे आमची शाळा आणि तुम्ही बघू शकताय. आणि यातलाच एक वर्ग जो मोठा हॉल आहे, तिथे अंगणवाडी भरत असते आणि अंगणवाडीमध्ये जे बसलेले आहेत त्या माझ्या सासू आहेत, त्यासुद्धा अंगणवाडी सेविका आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही छान अशी मस्त अंगणवाडी आहे. कपाट आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत. हा आहे वजन काटा. 0 ते 1.5 वर्षापर्यंतच्या मुलांचे वजन केले जाते. तुम्ही बघू शकताय एक खाली झोली आहे आणि वरती वजन आहे. त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकताय प्रत्येक अशा भिंतीवरती लहान मुलांना वाचण्यासाठी, पाहण्यासाठी, समजण्यासाठी फळक लावलेले आहेत. फळांचे, फुलांचे, परत बाराखडीचे बरेच लावलेले आहेत. इंग्लिश शिकण्यासाठी खूप आहेत. आणि हा छोटू मुलगा तुम्ही बघू शकताय. अंगणवाडीमध्ये लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा ती घरातून म्हणजे आईवडिलांना सोडून अंगणवाडीमध्ये येत असतात. आणि आताच मगाशी याची आई याला अंगणवाडीमध्ये सोडून गेली आहे. 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाच्या पुढील बालकांसाठी अंगणवाडी ही खुली केली जाते. आणि तुम्ही बघू शकता इथे एक छोटी मुलगी आहे, ती खेळण्यांसोबत खेळत आहे. 3 वर्षापासून मुलांना अंगणवाडीमध्ये बसण्याची सवय लावली जाते आणि ही मुलगी 5 वर्षाची आहे. आणि त्याचबरोबर लसीकरण चालू होण्याआधी लसीकरणाचा बॅनर हा मी नेहमी अंगणवाडीच्या बाहेर लावत असते. गावातील सगळ्या लोकांना अंगणवाडीमध्ये लसीकरण आहे याची माहिती साधारणतः 1 ते 2 दिवसाआधीच पोहोचली जाते. तर तुम्ही बघू शकताय बॅनर माझा व्यवस्थित लावून झालेला आहे. आणि या बॅनरवरती जे तुम्ही हायलाईट्स पाहताय ते खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही व्हिडिओ झूम करून, व्हिडिओ स्टॉप करून हे हायलाईट्स नक्की वाचा. खूप माहितीपूर्ण आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी लसीकरण या विषयावरती एखादा व्हिडिओ बनवावा. किती वर्षापर्यंतच्या मुलांना कोणकोणती लस दिली जाते किंवा कोणकोणत्या मुलांना कोणकोणत्या वयामध्ये कुठली लस दिली जाते याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की बनवून देईन. त्यासाठी मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय अंगणवाडीमध्ये जो वजन आहे, वजन काटा, त्याच्यावरती मी या लहान बालकांचं वजन घेत आहे. हे 1 वर्षाचं बाळ आहे आणि याचं वजन बघा किती सुंदर आहे. मस्त असं वजन झालेलं आहे. आणि अंगणवाडीमध्ये हप्त्यातून एकदा म्हणजे आठवड्यातून एकदा वजन घेतला जातो सर्व गावातील लहान मुलांचं. तुमच्या गावाच्या किंवा घराच्या आसपास कुठे अंगणवाडी असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमच्या बालकाचं देखील वजन करू शकता. आणि आपल्या बालकाचं वजन हे हप्त्यातून एकदा करणं गरजेचं असतं मुलांच्या हेल्थसाठी. आणि बालकांची सर्व लसी या पूर्ण असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे जे लसीकरण तुम्ही चालू असलेलं पाहताय हे एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि हा राष्ट्रीय कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये राबवण्यात येत असतो. आणि या ज्या लसी लहान बालकांसाठी अंगणवाडीमध्ये किंवा गावामध्ये, हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात, या फ्री ऑफ कॉस्ट असतात. तुम्ही या जाऊन घेऊ शकता तुमच्या बाळकांना. आणि तुम्ही बघू शकताय हे विटॅमिन एचे औषध आहे. प्रत्येक 16 महिन्याच्या बालकाला 5 वर्षाचा होईस तोपर्यंत दर 6 महिन्याच्या अंतरावर आम्ही हे औषध पाजत असतो. हे विटॅमिन एचे औषध आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर लहान बालकांमध्ये पुढे जाऊन जे रातआंधळेपणाचे दोष निर्माण होतात ते न व्हावेत यासाठी हे औषध अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय की मी बालकांना जेव्हा मॅडम लस देत आहेत त्यावेळेला पकडण्यास मदत करत आहे. कारण मुलं जेव्हा ही इंजेक्शनं दिली जातात तेव्हा खूप हालत असतात, ती लहान असतात, त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित पकडणं हे गरजेचं असतं. अशा परिस्थितीमध्ये मॅडमना मी हेल्प करत असते. आणि त्याचबरोबर गावामध्ये जेवढी गरोदर माता आणि लहान बालकं असतात त्यांना कोणकोणत्या लसी द्यायच्या आहेत या सर्वाची लिस्ट माझ्याकडे असते. ही लिस्ट तयार करून मी मॅडमला देत असते आणि त्या लिस्टच्या नुसार मॅडम
प्रत्येकाला लस या देत असतात. आणि तुम्ही बघू शकताय मध्ये मध्ये ज्या बालकांना विटॅमिन एचे औषध द्यायचं आहे ते सुद्धा मी देत आहे. आणि त्याचबरोबर ही अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीमध्ये लहान मुलांना खायला खाऊ देखील मिळत असतो. तर इतर बालके मस्त खाऊ खात आहेत. आणि त्याचबरोबर बरीचशी लस देताना बरीचशी चर्चा होत असते. त्याचबरोबर ज्या गरोदर माता आहेत आणि जी लहान बालकं आहेत ज्यांना लस द्यायची आहे त्यांच्या माता असतात त्यांना बरीचशी आम्ही माहिती देत असतो. प्रत्येक लस काय कार्य करते, कोणत्या आजारांवर मात करत असते, त्याचबरोबर गरोदर मातांना त्यांच्या तपासण्या आणि त्यांना काय काय खाल्लं पाहिजे याबद्दल बरीचशी माहिती या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व मातांना आणि ज्या काही पालक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही पुरवत असतो. अशा प्रकारे आम्ही आमचा हा कार्यक्रम राबवत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. बाय.